नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ढोकळा. त्यासाठी मी इथे 1 वाटी भरून फुल पाणी घेतले. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे किंवा अर्धा टीस्पून आणि 1 चम्मच इतकं लिंबू फूल टाकायचे, सॅट्रिक ॲसिड. त्यामध्ये 3 चम्मच इतकी साखर टाकायची आहे. तीन चम्मच साखर घेतली. दोन चम्मच तेल, 2 चम्मच तेल घेतले. दोन चिमटी इतकी हळद टाकायची. याला आपल्याला खूप चांगलं मिक्स करून घ्यायचे साखर विरघळेपर्यंत. याला मिक्स करायचे. तर हे बघा, इथे साखर वगैरे सगळं विरघळले. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन घ्यायचे, बेसन चाळून घ्यायचे. अजून 1 वाटी बेसन घेणार आहे मी. 1 वाटी पाणी घेतले, त्याच वाटीने 2 वाटी मी बेसन घेतले. बेसन खूप वाटीमध्ये एकदम दाबून नाही घ्यायचं, जितकं बसेल तितकंच घ्यायचं. बेसन चाळून झाले. आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. चांगलं फेटून घ्यायचं विस्करने आणि थोडं हाताने फेटायचे. आता मी याला हाताने फेटणार आहे. याला खूप चांगलं फेटून घ्यायचं आहे. 5 मिनटं तरी याला चांगलं फेटायचं आहे. आता ह्याला आपण 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे बेसन फुलेल. ढोकळ्याच्या पिठाला आपण रेस्ट करायला ठेवलं 10 मिनटासाठी. तोपर्यंत आपण आता इथे फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी तेल घ्यायचे. तेल तापलं का त्यामध्ये 1 चम्मच राई टाकायचे. राई तडतडलं का लगेच त्यामध्ये हिंग टाकायचे. मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता.
कढीपत्ता, आता यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढं पाणी घालायचं आहे. दोन चम्मच साखर, चवीनुसार मीठ, त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. बघा याला उकळी आली ना, याला गॅस स्लो करायचा आणि याला 3-4 मिनटं अशीच उकळी घ्यायची आहे. मी या प्लेटमध्ये ढोकळा स्टीम व्हायला ठेवणार आहे. तर याला आपण तेल लावून घ्यायचे. व्यवस्थित सगळीकडून तेल लावायचे. ढोकळ्यामध्ये सुद्धा तेल आहे ना, ढोकळा घशामध्ये दाटू नये म्हणून टाकतात. प्लेट रेडी झाली आहे. तुमच्याकडे अशी प्लेट नसेल ना, तर तुम्ही नॉर्मल प्लेट जे आपण जेवणासाठी वगैरे वापरतो तशी प्लेट वगैरे घेतली तरीही चालेल, किंवा ज्याच्यामध्ये केक बनवतो ना तो डब्बा वापरला तरीही चालेल. हे बघा आपल्या फोडणीला आता देऊन 3-4 मिनटं झाले, तर मी गॅस बंद करते. तर हे बघा इथे आपल्या बेसनला 10 मिनटं झाले. आता यामध्ये मी खायचा सोडा बेकिंग सोडा टाकणार आहे. म्हणजे खायचा सोडाच 1 चम्मच. त्याच्यावरती थोडं पाणी टाकायचं आहे. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा लगेच पिठाचा कलर चेंज झाला बेसनचा आणि पीठ फुलायला सुद्धा लागलं. आता ह्याला आपल्याला लगेच स्टीम व्हायला ठेवायचे. आपण यामध्ये लिंबू फूल टाकले. लिंबू फूल आणि सोडा या दोघांचं हे दोघं एकत्रित आले का छान असं पीठ फुलून येतं. आता आपण काय करायचं, ढोकळा स्टीमला ठेवायच्या आधी असं चांगलं कढाईमध्ये पाणी गरम करून घ्यायचे. त्या प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. तर ह्याला आपल्याला लगेच स्टीम व्हायला ठेवायचे. मी पाणी आधीच गरम करून घेतलं होतं. आता ह्याला 20 ते 25 मिनटं स्टीम करून घ्यायचे. आणि स्टीम चालू असताना 20-25 मिनटामध्ये अजिबात झाकण उघडून बघायचं नाही आहे. 20 ते 25 मिनटानंतरच झाकण खोलायचे. मधीच उघडून चेक करायचं नाही आहे, कारण की आपण जो सोडा टाकला आहे ना तो ॲक्टिव्ह असतो. तो झाकण खोलल्यावरती मधीच बाहेरची हवा आतमध्ये गेल्यावरती ना तो इनॲक्टिव्ह होतो आणि आपला ढोकळासुद्धा थोडा सॉफ्ट नाही बनत म्हणून. तर बघा आपली मी 25 मिनटं घेतले याला स्टीम देऊन. आता आपण याला चेक करूया. काटा चम्मच घेतला आहे मी.
ढोकळा चिटकत नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा शिजला आहे व्यवस्थित. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता ह्याला आपण रूम टेम्परेचरमध्ये 10 मिनिटासाठी थंड व्हायला देऊया. नंतर तर आपण ह्याला ना साईडने असं काढून घ्यायचे. ह्याला असं काढून घ्यायचे आणि ह्याला आपल्याला कट करून घ्यायचे. बघा इथे मी मिक्सर दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलं, त्या प्लेटमध्ये होत नव्हतं व्यवस्थित. तर इथे बघा आता आपण हे ढोकळा काढून घेतला का, त्यावरती हे जे आपण फोडणी तयार केली होती ना ती टाकायची. आता यावरती कोथिंबीर टाकायची. थोडं खोबरं, रेडी आहे आपला ढोकळा. ढोकळ्याची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा किती सॉफ्ट झाला आपला ढोकळा.